धर्ममार्गावर चालाल तर तुमच्याकडे सर्व ऐश्वर्य तुमच्या चरणी लीन होतील. हा आपला धर्माचा सिद्धांत आहे. जर धर्ममार्गावरती चालत असाल तर नॅचरली तुमच्याकडे प्रचंड संपत्ती येणार आहे. प्रचंड संपत्ती तुमच्याकडे जी येणार आहे त्या संपत्तीचा आपण दैवी संपत्तीचा स्वामी कुणाला म्हणतो? तो दैवी संपत्तीचा स्वामी किंवा खजिनदार हा कुबेर आहे. आणि हा कुबेर जो आहे हा कुबेर श्री ललिता देवीचा उपासक सुद्धा आहे. मग कुबेराचा उल्लेख आपल्याकडे धनाध्यक्ष असा केला जातो. आणि उपासक आणि उपास्य यांच्यामध्ये भेद नाही. त्यामुळे ललिता देवी ही धनाध्यक्ष आहे असा एक आपल्याकडे उल्लेख केला जातो. तर ही जी संकल्पना आहे ना ही थोडीशी समजून घेण्यासारखी संकल्पना आहे. आपल्याकडे आपण लक्ष्मी अलक्ष्मी म्हणतो. हं? संपत्ती हा आपण उल्लेख फार कमी करतो. आपण ऐश्वर्य हा उल्लेख करतो. मग ऐश्वर्य हे गुणांचं सुद्धा असतं. ऐश्वर्य हे जगतातील ज्या स्थूल गोष्टी आहेत किंवा भौतिक वस्तू आहेत त्यांचं सुद्धा ऐश्वर्य असतं. मग आपण काय म्हणतो की लक्ष्मीचं आपण स्वरूप कसं म्हणतो की लक्ष्मी ही चंचल आहे. ती कष्ट करणाऱ्याच्या बरोबर राहते. कष्ट न करणारा पापी व्यक्ती असेल तर लक्ष्मी त्याचा त्याग करते. लक्ष्मीबद्दल आपण अजून एक असा सिद्धांत मांडतो की लक्ष्मी आणि तिची ज्येष्ठा बहीण अलक्ष्मी जे आता आपल्या ज्येष्ठा गौरी आपण पूजन करतो ते ही लक्ष्मी चंचल आहे. ती कष्ट करणाऱ्या नैतिक आचरण करणाऱ्या व्यक्तीला सुद्धा सोडून जाणार आहे जर तो चुकला. याउलट अलक्ष्मी जी आहे ती मात्र स्थिर आहे बरं का. म्हणजे अलक्ष्मी जर तुमच्याकडे आली तर ती तुम्हाला कधीच सोडून जाणार नाहीये. किंवा ती तुम्हाला तोपर्यंत सोडून जाणार नाहीये जोपर्यंत ती तुम्हाला पूर्णपणे बर्बाद करून टाकत नाही. हा लक्ष्मीचा एक फार मोठा आणि वेगळा गुण आहे. मग देवांच्या तिजोरीचा स्वामी जो आहे तो आहे कुबेर धनाध्यक्ष. मग तो देवांच्या संपत्तीचा किंवा देवांच्या खजिन्याचा स्वामी असं का त्याचा उल्लेख केला गेला वेगळा? तर तो देवांच्या संपत्तीचा स्वामी यासाठी आहे की देवांकडे जे असणाऱ्या संपत्ती किंवा ऐश्वर असतं त्याचा उल्लेख दैवी संपत्ती असा केला जातो. आणि दैवी संपत्ती काय आहे आणि या दैवी संपत्तीचं स्थिर असणं काय आहे? तर याचं मी तुम्हाला एक उदाहरण म्हणजे आपल्या सगळ्यांना समजून घेण्यासाठीचं उदाहरण. दैवी संपत्ती म्हणजे काय आणि राक्षसी संपत्ती किंवा अलक्ष्मी म्हणजे काय हे समजून घेण्यासाठी एक साधं सोपं सरळ उदाहरण मी तुम्हाला देतो. औरंगजेब हा जो मुघलांचा शहेनशाह होता, सुलतान होता, संपूर्ण भारत त्याच्या टाचेखाली होता, संपूर्ण अखंड भारत त्याच्या टाचेखाली होता असा शब्द जरी आपण वापरला तर तो फार काही चुकीचा ठरणार नाही. तर या औरंगजेबाचा खजिना म्हणजे प्रचंड 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 संपत्ती औरंगजेबाकडे. तरी त्याची हाव संपत नव्हती. तो अजून लुटत होता, जिजिया लावत होता हिंदूंना. जेवढं लुबाडता येईल तेवढा लुबाडत होता. त्याच्या संपत्तीत तो भर घालत होता. याउलट त्याच्या या राजवटी विरुद्ध छत्रपती शिवाजी महाराज उभे राहिले. शून्यातून उभे राहिले. त्यांनी लढा उभारला. त्याच्यानंतर त्यांना राज्याभिषेक झाला. सुवर्ण सिंहासन बनलं त्यांच्यासाठी. त्यानंतर काही काळ हिंदू पदपादशाही होती. पेशव्यांनी या राज्याचा विस्तार केला. औरंगजेबाचं सामर्थ्य लयाला गेलं आणि पेशव्यांनी जवळजवळ संपूर्ण देश पादाक्रांत केला. पण अंतर्गत कलह त्यांना निस्तरता आले नाही किंवा कंट्रोल करता आले नाही आणि पेशव्यांची किंवा मराठ्यांची राजवट संपुष्टात आली आणि त्यानंतर ब्रिटिशांचं राज्य आलं. हा सगळाच इतिहास आपल्या प्रत्येकालाच माहिती आहे. पण छत्रपती शिवाजी महाराजांनी शून्यातून जे विश्व उभं केलं ते त्यांचं साम्राज्य 1818 साली लयाला गेलं. आज छत्रपती शिवाजी महाराजांचे जर तुम्ही वंशज बघितले मग सातारकर गादी असेल, कोल्हापूर गादी असेल, नागपूर गादी असेल किंवा तंजावर गादी असेल या चारही गाद्यांवरती छत्रपती शिवाजी महाराजांचे रक्ताचे वंशज आसनस्थ असतील किंवा त्यांचे दत्तक वंशज आसनस्थ असतील त्यातून काही फरक पडत नाही. पण हे सगळेजण सुखी आहेत, समाधानी आहेत. आजही समाजावर त्यांचा तितकाच सकारात्मक प्रभाव आहे आणि त्यांच्याकडे असलेली संपत्ती आजही बऱ्यापैकी प्रमाणात अखंडित आहे.
हा ठीक आहे, संपूर्ण देशावर त्यांचा राज्य होतं, त्या मानाने आज त्यांच्याकडे काय उरलं हे आपण बोलू शकतो, पण त्यांच्याकडे संपत्ती आहे. याउलट औरंगजेबाच्या वंशजांमध्ये नंतर बहादूर शाह जफर पर्यंत जर आपण बघितलं, तर बहादूर शाह जफरचे जे वंशज होते ते आज काय करताय त्याचा मध्यंतरी मीडियावाल्यांनी शोध घेतला होता. तर त्यांच्या नात्यातली एक कुठली तरी बाई त्यांना सापडली, जी कलकत्त्यामध्ये एका झोपडपट्टीमध्ये राहते आणि कसा बसा स्वतःचा उदरनिर्वाह चालवू शकते. मग हा फरक का पडला? हा बदल का घडला? या सिच्युएशन मध्ये इतका मोठा बदल कसा काय घडला की शेवटच्या क्षणापर्यंत ब्रिटिशांशी लढून अगदी हाताच्या बोटावर मोजता येईल एवढी संपत्ती ज्यांच्याकडे होती, ते आजही तितके सुखी, समाधानी आणि तृप्त आहेत. आणि ज्या बहादूर शाह जफरला सुलतान बनवण्यासाठी म्हणून संपूर्ण लढा झाला होता, त्याचे वंशज अक्षरशः हातगाड्या ओढून स्वतःचं पोट भरतायत. हे का घडतं? हे कशामुळे घडतं? तर हे घडवणारी जी शक्ती आहे ती म्हणजे दैवी संपत्ती आणि राक्षसी संपत्ती. लक्ष्मी आणि अलक्ष्मी हा भेद आहे. आता छत्रपती शिवाजी महाराजांनी अर्जित केलेलं जे धन होतं, ते त्यांच्या कष्टाचं होतं, त्यांच्या घामाचं होतं, त्यांच्या रक्ताच्या सिंचनाचं धन होतं. आणि हे धन अर्जित करण्यासाठी त्यांनी सन्माननीय मार्ग स्वीकारले होते. धर्माची पुनःस्थापना करेल ही प्रतिज्ञा घेऊन त्यांनी ही संपत्ती उभारायला सुरुवात केली होती. त्यामुळे आजही त्यांचे सर्व वंशज हे सुखी, समाधानी, तृप्त जीवन जगतायत. कारण त्यांच्या घरातली जी संपत्ती आहे ती दैवी संपत्ती आहे. आपण म्हणतो ना, लक्ष्मी चंचल आहे, तुम्ही उतला मातला, किंवा तुम्ही संपत्तीचा संपत्ती आल्यामुळे तुम्हाला माज आला, तुम्ही संपत्तीला स्थिर करायचा प्रयत्न केला, तर ती चंचल असणारी लक्ष्मी तुमचा त्याग करून निघून जाते. ही आपल्याकडे अगदी सार्वत्रिक बोलली जाणारी गोष्ट आहे. पण त्याच्या जोडीला अजून एक गोष्ट अशी बोलली गेली पाहिजे की तुमच्याकडे तुम्ही काहीही न करता किंवा काहीही विशेष न करता तुमच्याकडे असलेली जुनी संपत्ती आहे, टिकली आहे आणि ती वर्धिष्णू होते आहे. तर हे का होतं आहे? तर हे ज्यांच्याकडे दैवी संपत्ती आहे त्यांच्याकडे हे फक्त संपत्ती, इतरांच्या घरात ही गोष्ट संभवत नाही. दैवी संपत्ती. म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांचे सगळे वंश सुखात आहे. दुसऱ्या अंगाला जर तुम्ही बघायला गेला तर बहादूर शाह जफर त्यांची लुटलेली संपत्ती होती. तरी सुलतान होता, तरी सत्ताधीश होता, संपूर्ण देशाचं स्वामित्व त्याच्याकडे होतं, पण हे सगळं लुटून कमावलेलं होतं. आणि सत्ता मिळाल्यानंतर सुद्धा त्यांनी लुटालुटच केली होती. त्याचा परिणाम काय झाला की ते कफल्लक झाले, ते भिकेला लागले. ही अलक्ष्मीची किंवा ज्येष्ठालक्ष्मीची किंवा राक्षसी संपत्तीची तुम्हाला उद्ध्वस्त करण्याची एक पद्धती आहे की ज्याच्यामध्ये तुम्ही अक्षरशः रस्त्यावरून जाता. राक्षसी संपत्तीची तुम्हाला उद्ध्वस्त करण्याची अजून एक दुसरी पद्धत असते. ती दुसरी पद्धती म्हणजे ही राक्षसी संपत्ती तुमच्या घरातून जात नाही, पण ती तुम्हाला तुमचं आयुष्य भावनात्मक पातळीवर, मानसिक पातळीवर, कौटुंबिक पातळीवर, नातेसंबंधांच्या पातळीवरती अक्षरशः उद्ध्वस्त करून टाकते, शॅटर करून टाकते तुम्हाला. याचं उदाहरण तुम्ही शरद पवार कुटुंबाकडे बघू शकता. संपत्ती त्यांच्याकडे आहे, प्रचंड आहे, जळली तर जळणार नाही एवढं आहे. पण परिस्थिती काय आहे? मुलगी व्यसनी आहे, पुतण्या स्वतःला सोडून गेलेला आहे, आपण स्वतः 4 कॅन्सर घेऊन मृत्यूची वाट पाहत जगतोय, पण मृत्यू आपल्याला येत नाही, आणि मृत्यू आपल्याला येत नाही म्हणून आपण टाळ्या करायचं थांबवत नाही. तर ही लक्ष्मी अलक्ष्मी मधला हा फरक आहे. पवारांकडे संपत्ती आहे, 100% आहे. जाळली तर जळणार नाही एवढे 100% आहे. अजितदादा घेऊन जाऊन सुद्धा तेवढे आहे, तरी सुद्धा 100% आहे. पण ही संपत्ती तुम्हाला मानसिक शांती, आत्मिक समाधान या गोष्टी प्रदान करू शकत नाही. या संपत्तीमध्ये हे सामर्थ्य नसतं की तुम्ही सकाळी उठून केस विंचरताना जेव्हा कंगव्यामध्ये आरशामध्ये बघता, त्यावेळी तुम्हाला तुमचा चेहरा बघून लाज वाटत नाही. तुम्हाला जर तुमचा चेहरा बघून लाज वाटत असेल तर समजून घ्या की तुम्ही अलक्ष्मी कमवायला सुरुवात केलेली आहे. तुमचा चेहरा बघून तुम्हाला जर लाज वाटणार नसेल, ताठ मानेने तुम्ही स्वतःला बघू शकत असाल, तर तुमचं अंतर्मन तुम्हाला सांगेल हो,
आजपर्यंत तू शुद्ध राहिलेला आहेस. सो हा फरक आहे लक्ष्मी अलक्ष्मी मधला. धनाध्यक्षा धनधान्य विवर्धिनी ऐश्वर्य हा जेव्हा शब्द येतो त्याच्यामध्ये केवळ सोन्या चांदीची नाणी असं नसतं. धनधान्यांनी भरलेलं घर हे सुद्धा खूप ऐश्वर्याचं प्रतीक मानलं जातं. आता पाश्चात्य जी राष्ट्र आहेत, पाश्चात्य राष्ट्रांची सगळी जी प्रगती आहे ती औद्योगिक क्रांतीनंतर झालेली आहे. आणि पाश्चात्य राष्ट्रांचा विषय असा आहे की औद्योगिक क्रांतीनंतर त्यांच्याकडे जी प्रगती झाली त्या प्रगतीचा वापर करून त्यांनी जगभरातल्या देशांना आपलं गुलाम बनवून ठेवलं आणि त्यांच्याकडची संपत्ती सुद्धा त्यांनी लुटून नेली. भारतामध्ये तर हे फार मोठ्या प्रमाणात झालंय, आपण सगळ्यांनी बघितलेलंच आहे. इतर सगळ्याच राष्ट्रांमध्ये याच पद्धतीने ब्रिटिशांनी यांनी त्यांनी शोषण केलं. आता जे त्यांनी त्यावेळेला शोषण केलं, ज्या पद्धतीने आपल्याला लुटलं, लुबाडलं, त्रास दिला, हे आपण सगळं बघितलंय, सोसलेलं आहे. आपण आता त्याच्यातून बाहेर पडलो. आता त्या राष्ट्रांनी दुसऱ्या महायुद्धामध्ये इतका प्रचंड रक्तपात बघितला होता की त्यांच्या मनामध्ये रक्तपाताबद्दल एक प्रकारचा तिरस्कार निर्माण झाला. जे पाश्चात्य जगत महात्मा गांधींना डोक्यावर घेऊन जे नाचतं त्याचं अनेक कारणांपैकी एक कारण दुसरं महायुद्ध आहे. दुसऱ्या महायुद्धामध्ये जवळजवळ 10 कोटी नागरिक मारले गेले, ते तुम्ही लक्षात घ्या. 10 कोटी ही छोटी संख्या होत नाही. आणि ह्याच्यातली बरीचशी मोठी संख्या ही युरोप आणि अमेरिकेतली मारली गेलेली, रशियातली मारली गेलेली. त्यामुळे या राष्ट्रांनी इतका प्रचंड नरसंहार बघितल्यामुळे आता नरसंहार नको या मानसिकतेला हे लोक पोचले. म्हणजे एखाद्या माणसाला जसं अजीर्ण झाल्यानंतर त्याला जेवण नको वाटतं त्या पद्धतीची यांची मानसिकता झाली. पण मग हे करताना त्यांनी काय केलं की जे अगदी शाळांमधील पुस्तकांमध्ये सुद्धा कुठेही हिंसा किंवा हिंसेच्या रिलेटेड विवेचनील अशा पद्धतीचे त्यांनी कंटेंट सुद्धा शाळकरी पुस्तकांमध्ये टाकू दिलेले आहे. जे सगळेजण पोर्क खातात, सगळेजण बीफ खातात, सगळेजण हॅम खातात, पण त्याची कटिंग प्रोसेस सुद्धा सामान्य लोकांना माहिती नाही. म्हणजे आपण जशी मेथीची भाजी आणून खाऊ तसं पद्धतीने ते हॅम आणून खातात किंवा तशा पद्धतीने ते पोर्क आणून खातात. तर हे ही जी आहे ना या लोकांमधला क्षात्रभाव यामुळे सगळा लोप पावला. जे तुम्ही एकेकाळी लोकांवर खूप प्रचंड अत्याचार केले, तुम्ही एकेकाळी तुमची साम्राज्य राखण्यासाठी खूप मोठा नरसंहार घडवला आणि या सगळ्याचा एक ज्याला आपण रिव्हर्स इफेक्ट म्हणतो किंवा काउंटर इफेक्ट म्हणतो, तर त्या काउंटर इफेक्टमुळे तुमच्यातला क्षात्रभाव लोप पडला आणि तुम्ही पराकोटीची आदर्शवादी विचारसरणी स्वीकारली. आता ही आदर्शवादी विचारसरणी स्वीकारताना त्यांच्या लोकांना गोड वाटलं, पण आता ती विचारसरणी त्यांच्या नरडीचा फासून बसली आहे. सिरियामधून किंवा जगभरातून जेवढे कुठले मुसलमान पीडित असतात असे पीडित मुसलमान म्हणे सगळेजण पाश्चिमात्य राष्ट्रांमध्ये राहायला जातात. तिथं त्यांची राहण्या खाण्यापिण्याची मुलांच्या शिक्षणाची सगळी व्यवस्था जवळजवळ फुकट होते. काही काळाने त्यांना वोटिंग राईट पण मिळून जाईल. तर ते या पद्धतीने ही जी सगळी मुसलमान मंडळी पाश्चिमात्य राष्ट्रात खास करून युरोपमध्ये घुसलेली आहेत त्यांनी आता युरोप जाळायला घेतलेला आहे. म्हणजे आपल्याकडच्या कॉलनीजमध्ये कधी फ्रेंचांनी उद्ध्वस्त केले असतील, धिंगाणे घातले असतील, आता फ्रेंचांच्या सुद्धा लायब्ररीज जळायला लागल्यात. लंडनमध्ये सुद्धा आज रक्तपात व्हायला लागलेला आहे. सो आता त्यांचा तो पेबॅक टाइम सुरू झालेला आहे. त्यामुळे आतापर्यंत त्यांनी जे काय अक्युमुलेट केलं त्या संपत्तीला सुद्धा दणके बसणार आहेत आणि त्यांच्या त्या स्वातंत्र्याला सुद्धा दणके बसणार आहेत. असा हा सगळा प्रकार आहे त्यांच्या बाबतीत. आपण जर अरबस्थानातल्या देशांचा विचार केला तर अरबस्थानातले लोक आतापर्यंत ऑइल रिव्होल्युशन होईपर्यंत अक्षरशः पशुतुल्य जेवण जगत होते आणि त्यानंतर ऑइल रिव्होल्युशन नंतर मात्र त्यांची आर्थिक स्थिती सुधारलेली आहे. आता त्यांच्याकडचा हा पैशाचा जो झोत आहे त्यांच्या तेलविहिरींमुळे. ज्या दिवशी तेलविहिरी आटतील त्या दिवशी यांच्या खिशातले पैसे संपणार. पण मग आता ते भारतासारख्या देशाशी संबंध सुधारून आपल्या देशाचं रूपांतर एका इंडस्ट्रीयल हबमध्ये किंवा आपल्या देशाचं रूपांतर एखाद्या प्रोडक्शन हबमध्ये, मार्केटिंग हबमध्ये करण्याचं ते काम करतात की जेणेकरून ती जी कमावलेली संपत्ती ती संपत्ती टिकून राहावी, ती कुठे जाऊ नये. म्हणजे हे ते वेगळ्या पद्धतीने सृजन करून स्वतःकडची लक्ष्मी स्थिर करायचा प्रयत्न करतात. सो आणि त्यांच्या माथी
पापांचा घडा त्या मानाने कमी आहे. म्हणजे जो कोर अरबस्थान होता त्याच्यातले उठून भारतामध्ये येऊन रक्ताचे पाठ वाहवणारे किंवा तिकडे वरती ब्रिटन ब्रिटन त्या भागाकडे हल्ला करून तिकडे रक्ताचे पाठ वाहवणारी जी मंडळी आहे, त्या मंडळींचा आणि आजच्या अरबांचा टेक्निकली काही संबंध येत नाही. त्यामुळे आजचे जे अरब आहेत ते त्यांच्या परंपरांचं पालन करत त्यांच्या स्वतःच्या मालकीचं असणाऱ्या इतक्या तेल विहिरींचं संरक्षण करत आणि जगाशी कुठेतरी पॅचअप करून घेत आपल्याकडचा माल हे कॉन्क्रीट रिव्होल्युशन झालं तरी अव्याहतपणे जात राहील, किंवा आपल्याकडचा माल ह्या पेट्रो डॉलर किंवा पेट्रो रिव्होल्युशन सुद्धा कालबाह्य झालं, उद्या इलेक्ट्रिकल रिव्होल्युशन सुरू जरी झालं तरी आपण रस्त्यावर येणार नाही किंवा आपल्याकडची संपत्ती संपणार नाही याची ते लोक काळजी घेत आहेत. आज काळजी घेत आहेत, वेळेत काळजी घेत आहेत. सो त्यांच्याकडची जी लक्ष्मी आहे ही दैवी लक्ष्मीहून त्यांच्याकडे टिकलेली आहे. त्यांच्याकडनं लक्ष्मी जात नाही ओपेक नेशन्स कडनं. पण अमेरिका, युरोप यांच्याकडे असलेली संपत्ती ही या ओपेक नेशनच्या पेक्षाही कितीतरी पट जास्त आहे. पण त्यांच्याकडे प्रॉब्लेम काय, त्यांना आता अलक्ष्मीने ग्रासलेला आहे. त्यांचा प्रॉब्लेम आता असा झालेला आहे की त्यांना स्वतःच्याच रचलेल्या सापळ्यामध्ये अडकून पडण्याची वेळ आलेली आहे. त्यांची कुटुंब व्यवस्था उद्ध्वस्त झालेली आहे, वैयक्तिक पातळीवरचे बॉन्ड्स उद्ध्वस्त झालेले आहेत आणि दुसरीकडे बाहेरच्या देशातल्या लोकांना डोळे मिटून ते आतमध्ये घेत आहेत. याच्यामधून त्या लोकांच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. म्हणजे तुमच्याकडे फक्त पैसा असणं हे महत्वाचं नाही, त्या पैशाचं रक्षण करण्याचं, त्या संपत्तीचं, त्या ऐश्वर्याचं रक्षण करण्याचं सुद्धा तुमच्याकडे सामर्थ्य असायला पाहिजे. ते सामर्थ्य नसेल तर तुमची अवस्था युरोपियन देशांसारखी होते.